काय कर तुझ्यासाठी गुल्ल्या. एक मिनिट एक मिनिट तुम्ही चालू ठेवा. विक्रांत साहेबांचा फोन. लक्ष्मी येणार बहुतेक. हॅलो साहेब बोला की. एक महत्वाचं काम करायचंय. अहो सांगा ना साहेब. अहो तुम्ही शब्द टाकायचा आणि गाजानी झेलायचा. काम म्हणजे आपली स्पेशालिटी आहे साहेब. बस 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 आधी काम काय ते ऐकून घे मग हवेत गोळ्या चाड. आबांनी पैसे ओतून वस्तीत पाण्याची व्यवस्था करायचं जे आश्वासन दिले ना त्याला काडी लावायचे. अहो काडी लावायची ना. आपल्या डाव्या हाताचं मळ आहे त्यात काय एवढं. म्हणून तुला फोन केला ना गजा. काही झालं तरी ते काम व्हायला नाही पाहिजे. ही सिस्टीम पूर्ण फेल झाला पाहिजे. असं कसं म्हणताय साहेब. सिस्टीम तुमचा भाऊ बसवणार आहे ना. मग तुला सांगितलं तेवढं काम कर ना गजा. पाण्यामुळे फॅक्टरीमध्ये यायला कामगारांना जो उशीर होतो ना तो तसाच व्हायला पाहिजे. अच्छा 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 असं आहे वे. आलं डोक्यात आलं आपल्या. गुड साहेब ती तेवढं लक्ष्मीचं बघा. तू आधी तुझं काम कर मग पैसे मिळतील. हा पण वस्तीत नळाला पाणी यायला नाही पाहिजे गजा. नाही येणार. अजिबात नाही येणार साहेब. मी काय करतो माहितीये का. नळ बसवतो नळ. पाईपलाईनच टाकत नाही. हा ते तुझं तू ठरव काय करायचं ते. पण यात माझं नाव येणार नाही याची काळजी घे. नाही तर गाठ माझ्याशी गजा. हो 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 हो. वा विक्रांत वा. काय डोकं लावलंयस. आता पाणी नाही म्हणजे कामगार लेट. कामगार लेट म्हणजे इंद्रा त्यांच्यावर भडकणार आणि शिक्षा देणार. मग ते नाराज होऊन संप करणार आणि इंद्राची किंमत आपोआप कमी होणार. मग पुढचा एमडी मीच विक्रांत महाडिक. काय बी म्हण रतन पण आजचा दिवस लय खास गेला बघ. ना कामाचं टेन्शन ना लेट बार्कचं ना ओव्हर टाइमचं टेन्शन. ते खरंय. पण काय बे मग आज आबा आल्यामुळे का नाही कार्यक्रम कसा जबरी झालाय बघ. अरे चार चांद काय म्हणतात ना ते हे लागले बघ आपल्या कार्यक्रमाला. आज आबासाहेब वस्तीत आलं आणि खऱ्या अर्थाने कामगार दिन साजरा झाला. पण याचं सगळं श्रेय जातं आपल्या राणीला. तिनं ऐन वेळात नियोजन करून कार्यक्रम कसा छोटा आणि कडक केलाय. ते बी खरंच आहे. चला चहा घ्या सगळ्याच. चहा आलाय. मी देते. आजच्या दिवसाचा शेवट राणीच्या आजच्या चहा होणार म्हणा. याची काय गरज होती. बाकीच्या तुम्ही घेऊ दे. एखाद्या आम्हाला मागं चहाला तेवढा पुढं वैर. पण एवढ्याच वर्षीचं दुःख संपणार आपलं. शेवटी आपल्या सगळ्यांचाच पाण्याचा प्रश्न सुटेल आता. होय तर 5वीलाच पुजलेलं ते दुःख. आधीच थेंब थेंब पाणी ती बी लगेच जायचं बघ. अगं लाईनला उभं राहून माझी कंबर तर पार दुखून यायची. नाहीतर काय माझे तर पाय पाक घाईला आलेत बघ. कामाला जायला उशीर व्हायचा ते वेगळंच. पण आबासाहेबांनी पाण्याच्या प्रॉब्लेमवर तोडगा काढला ती एक बरं झालं. त्यांचा पुतण्या ते अजित कसली तरी सिस्टीम राबवणार आहे म्हणल्यावर पाण्याचा प्रॉब्लेम सुटणारच. अरे सुटणार नाही सुटला. या या बसा. अरे गोट्या चहा मला नाही का. अजित सरजी पाण्याची सिस्टीम लावणार होते का नाही त्याची पाईपलाईन टाकून आलोय. आता उद्यापासून बघा दौलतनगरला 8 तास पाणी. खरंच होय. अगो हारीच की मग. तुमच्या तोंडात साखर कोडो. अरे गजा तू होतास म्हणून सगळी कामं कशी पटापट झाली बघ. अरे जवळ आहे गजा तवर आहे तुमची मजा. करून घ्या. पण गजा भाऊ पण लगा हा पाण्याचा प्रश्न मिटला आपला. पण फॅक्टरीतलं काय रे. अरे कंसर. अरे बाबा ते इंद्रा सर त्याच्यासोबत काम करायचं म्हणजे ते काय सुखाचं आहे वय. आता बाबा कालच्या दिवसाच बघितलंच का नाही किती आपला हाल केलं ती. मी आता कामाचा दास्ताच घेतलाय. हाय का आता. अरे ते बाहेर देशातून आलेत. त्यांना इथलं आपलं काय माहितीये. पण आज ते आपल्या वस्तीत आले. त्यांनी आपली परिस्थिती बघितली. आता बघा उद्यापासून त्यांचं वागणं नक्की बदलणार.
मला एक भांडा भरून घेऊ दे, माझ्या घरी पाहुणे आलेत. ए बाजूला हो, मला आधी भरू दे, मग दिवसभर परत बस. मला एकच हांडा भरू दे, माझी भाजी गॅसवर आहे, करपेल. पण बाजूला भाग, माझा नवरा तिथं बाथरूम मध्ये साबण लावून बसलाय, मला एक बादली घेऊ दे. तुम्ही मध्येच कुठे आले का दोघी? आधी मला भरून घेऊ दे जरा. मला काम घरात बसायचं इथं. काय कालवा कालव लावले रे? वा बाजूला, बाजूला वा. कमलात का? वा बाजूला, चला. माझा पहिला नंबर आहे, ही सगळी मध्ये मध्ये येतात बघा. अहो आता आमचं हे कवाधरण बाथरूम मध्ये बसल्या, त्यासनी साबण लावून बसले, तर एक बादली पाणी नको होय? अगं तिची भाजी लागल्या करपायला. तुझा नवरा काय करपायला लागलाय का गॅसवर? अहो मग तिने गॅस बंद करून यायला पाहिजे ना. बघितलंच काय? अक्कल काढायला लागल्या. बघ बघ. तुला अक्कल काढतेस का? तुझी तुझी मारीन म्हणली का काय ग? अगं माझ्या अंगावर जाऊ नको तिच्या. पकड की झिंजा. तू कसलं भांडण सोडून द्या. कमला कम काय भांडण आहे मला सोड. सोडा बाजूला वा. त्या पोरीने तर मजाच घालवली. आता मी काय बघायचं? कमला का तू गप्प बसती का? अरे तुमचं काय चाललंय? प्रियाताई कशाला म्हणतेय? बघ 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 प्रिये, तुला भांडण लावतोय म्हणत्या. आम्ही काय भांडण लावायला आलोय बाई इथं? हा मी भांडणाला सुरुवात केली बे. तूच पहिले भांडणाला सुरुवात केली. बादली घालला टकुरे दे काच्या का. काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. अरे ज्याच्यासाठी एवढा जीव काढताय त्यांना अजून पाणी येतंय का नाही ते तरी बघा. अगं पाणी नाही वे. हे बघ कुठे पाणी. राणे अगं असं कसं पाणी नाही? त्या अजित सरांनी एवढी भारी पाईपलाईन केली होती, म्हणजे व्यवस्थित पाणीच येणार नाही वय. सगळी सिस्टीम फेल यांची. लय मोठ्या मोठ्या बाता गेल्या होत्या. 8-8 तास पाणी राहील, सगळं फेल. काही उपयोग नाही यांचा. लगा आता पाणी येणार नाही म्हणजे कामावर जायला उशीर होणार, आणि उशीर होणार म्हणजे ते इंद्रजित सगळं आपला पगार बी कापणार आणि कामावून काढायला कमी बी करणार नाही. त्या भावानं पण काय सिस्टीम केली काय माहिती. टाकीव कसली मशीन बसवली काय माहित नाही. आधी पाणी व्हायच तरी यायचं, आता ती बी येणं झालंय. आता काय करायचं? मला असं वाटतं की आपण ना टँकर मागू. बरोबर. टँकरवाल्याला फोन लाव बरं. फोन लाव. आणि तुम्ही सगळे काल आपण एवढं कामगार एकजुटीचा इजय असो एवढे नारे लावले आणि तुम्ही आज सगळे भांडताय होय. अरे काय असं भांडतात का? हा साटम, आम्ही गोट्या बोलती वस्तीत ना. अहो आमच्याकडे पाणीच नाही आलं. टँकर पाठवता का? अहो काय का? अहो हॅलो राणे. हा तुम्ही भांडत बसला तर त्यांच्यावर. राणे राणे हा तो टँकरवाला नाही म्हणते इथे यायला. हाय का आता? आता काय करायचं का राणे? चल गोट्या चल 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 चल. ए साटम, ह्या शेतात पाणी टाकून झाल्यानंतर त्या पुढच्या शेतात बी पाणी टाकून घे. नाही जमायचं. टँकर पंचायतीच आहे. ह्याच्यातच कसं कसं सोडते ती माझी मला माहित. अरे हे पैसे घे. कुठनं भरलाय टँकर? ती वरच्या विहीर आहे नाही तिथनं भरलाय. होय. आणि आता कुठं येणार आहे? तूच कर गोट्या. ती मगाशी फोन करत होता ती. तुला किती वेळा सांगायचं रे त्या टँकर मध्ये पाणी नाही. अहो तुमच्यासाठी सुपारी होती. एका टँकर मागे 10,000 रुपये मिळणार आहेत. 10,000 रुपये? हो. माझी आत्या आहे ना, तिच्या पुरीची मावशी आहे ना, तिच्या बहिणीच्या पुरीच्या नातीचं बारसा आहे.
नाही कळालं. अहो हे बघा, माझी आत्या आहे का नाही, तिची मुलगी आहे, त्याची बहीण आहे. अहो सोपं आहे. माझी आत्या आहे का नाही, तिची बहीण आहे, त्याच्या मावशीच्या मुलाच्या दिराच्या बहिणीच्या पुरीचं बारसं आहे. कळलं का? चला गडबड करू. लक्षात नाही का? अरे चला मागे मागे, सगळ्यांना पाणी मिळणार आहे, पण रांगेत उभं राहिला तर. हे चला मागे वा, मागे वा. दे किती कळशी. हा अजून अंघोळ बाकी. आता कवा हे पाणी भरणार, कवा तिकडे येणार आणि कवा आम्ही अंघोळ करून शाळेत जाणार. हाय का आता? अरे बबल्या, हाय की पाणी. झाली अंघोळ, पळा शाळेला. अरे काय बनगडी चालली तुमच्या? काय आहे प्रकार? काय आहे? मला फुसवून माझा टँकर घेऊन आला या. मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? पंचायतीचा माणूस आहे. मी रीतसर तुमच्यावर कारवाई करीन. ओ साठम, कशा लोकच बीपी वाढवताय. चला इकडे बोलू आपण. या इकडे यावायचं. काय असेल ते हितच बोलूया. मी घाबरत नाही कोणाला. ठीक आहे, मग मी पण सांगते की हे टँकरचं पाणी कोणाकोणाला ऐकलं जातंय ते. ए पुरी, काय बी बोलू नकास. हाय का आता? अहो मी कशाला काय पण बोलेल? हिरा आणि पुराव्याशिवाय काय बोलतच नाही ना. ए गोट्या, ते आपल्याकडे फोटो होते ते एकदम ज्यात नोटा क्लिअर दिसतायत ते दाखव बरं. हा 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 हो का? हा रतन, तुला नोटां एक मिनिट जरा इकडे की साईडला की. नाही नाही नाही, आता इथंच बोलायचं. हो दादा, अहो 4 पैसे मिळते म्हणून पोटासाठी करतोय. चूक झाली माझी, माफ करा की. पंचायतीने यो टँकर जनतेसाठी पाठवलाय. असं बेकायदेशीर पाणी ऐकायला नाही. आणि तुम्ही आमच्यावर कारवाई करणार होतात ना. आता आम्हीच करतो की तुमच्या नावाची कंप्लेन. ती विरीत सर. ए गोट्या, किती वाजलेत रे? पंचायत उघडली असेल ना? हा चल चल चल. हो बाय, थांबा की जरा. कुठे जरा इकडे साईडला की. आता नाही, आता इथं बोलायचं. इथं बोला. अहो माफ करा की, चुकी झाली माझी. कुठ्या एवढ्या बारी माफ करते. तुमची चूक कळाली ना तुम्हाला? ठीक आहे, आता सगळ्या वस्तीला पाणी वाटा. सगळ्यांना पाणी मिळायला पाहिजे बरं का? हो. या इकडं. आणि तिला दे बाकीचे. किरण, हा उकाडा खूप वाढत चाललाय. आपण कंपनीच्या आवारात झाडं लावली होती. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत मी लक्ष देत होतो, पाणी घालत होतो वेळच्या वेळी. तू जरा लक्ष दे. हो बाबा, मी आपल्या माळीशी बोललोय. तुम्ही काही काळजी करू नका. हे बेस्ट आहे. आबा, आपण झाडांना ठिबक सिंचनने पाणी दिलं तर म्हणजे पाणी पण कमी लागेल आणि काम पण आपोआप होईल. कल्पना चांगली आहे, पण तू लक्ष घालणार आहेस का? हा चालेल मला. जबाबदारी तुझी. ठीक आहे. अरे यार, हा दादा कुठे राहिला? मला खूप भूक लागलीये. ए दादा, मी सुरू करते. हातातच आहेस? वाला इंद्रा. हे बघा आला. इंद्रा चल,
नाश्ता करून घे, तुझ्या आवडीची इडली केली. आई मला नको आहे नाश्ता. अरे असा कसं चाललास, नाश्ता करून जा ना. आई माझी नाहीये इच्छा, तुम्ही करा ना. आणि हो, एक काम करा, वस्तीतल्या कामगारांनाही इथेच बोलून घ्या आणि त्यांच्यासोबत पंगत बसवा. येतो मी. इंद्रा, इंद्रा, इंद्रा थांब. वहिनी पोहे चांगले झालेत. ही उर्मिला कुठे राहिली आता? अहो मॅडम, वस्तीत एवढा कालवा तुम्हाला बोल, कोणीतरी ऐक. हॅलो, हा हो हो, मी पोहोचतीये वेळ. हो बाय इंद्रा भाऊजी. येस, हो हो, मी काय सांगत होतेस? अव वस्तीत पाणी चालेल नाही, नुसता कालवा चाललाय बघा, म्हणून तर उशीर झाला मला. आणि समध्या कामगारांनी बी उशीर होणार आहे आज. म्हणजे आज फॅक्टरीमध्ये यायला कामगारांना उशीर होणार. वय म्हणजे इंद्रा भाऊजी आज फॅक्टरीमध्ये तमाशा करणार. पण मॅडम, तमाशा तर तुम्ही बी करू शकताय की. मी तो कसं काय? फॅक्टरीत कामगारांचं का नाही नुसतंच हाल चाललेत बघा. हाल? कसले हाल? अहो इंद्रजित साहेबांनी कंपनीत कुठलं तरी नवीन नवीन नियम लावल्यात ना व. समद कामगार नाराज आहेत त्यांच्यावर. खरंच सांगते? एकदम खरं. पण मॅडम, विस्तवात की नाही अशी आग पडलेली आहे, तर तुम्ही जरा फुंकर मारली की असा फडकाच उडल बघा. वा, सकाळ सकाळ एकदम भारी बातमी दिलीस तुम्हाला. खुश झाले मी. मग आता मला पण खुश करा की. हे तुझं बक्षीस. अशाच बातम्या मला देत राहायचे. तुला तुझं बक्षीस मिळत राहील. होय. आणि एक लक्षात ठेव, हा, तू मला बातम्या देतेस ना, म्हणून या घरात तुला कामाला ठेवलंय. होय, तुम्हाला समध्या खबरी देईन बघा. मॅडम, मला तुमच्याबद्दल लई वाईट वाटतंय बघा. अहो म्हणजे इंद्रजित साहेबांनी तुमच्या तोंडातला घासच काढून घेतला की. तुमचं साहेब एमडी होतील असं वाटलं होतं मला, पण झालं काय? ए, तू तुझं पुढचं काम कर. होय. आता कामगारांना आपल्या बाजूने करून मस्तपैकी भडकवता येईल. आता बघू किती दिवस हा इंद्रा एमडी पदावर राहतोय. लवकरच त्याला पाय उतार व्हायला लावलं नाही ना, तर नावाची उर्मिला नाही. बरं झालं राणे टँकर मागवलं असतं, नाहीतर राहायला सुट्टीच पडली असती. आंबा मी तुम्हाला माझे नवीन नियम आधीच सांगितलेत. कंपनीत कामगार उशिरा आलेले मला चालणार नाही. आणि तुम्ही तर चक्क अर्धा तास उशिरा आलायत. इंद्रजित सर, त्याचं काय झालं? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. मिस तृप्ती. येस सर. यांचा आजचा 1 दिवसाचा पगार कट करून घ्या. काय? अहो सर, तुम्ही ऐकून तरी घ्या 1 मिनिट. मला काही ऐकायचं नाहीये. अहो सर, तुम्हाला तर वस्तीतल्या पाण्याचा प्रॉब्लेम माहितीच आहे ना. अहो सकाळी पाणी झालं नाही म्हणून. लीडर, माझ्याशी वाद घालू नकोस. अहो सर, तुम्ही मला एकदा बोलू द्या. जो वेळ वाया घालवतेस ना, त्याचे एक्स्ट्रा अर्ध्या तासाचे पैसे कट होतील तुझे. सर असं नका करू, तुम्ही मला. 1 तासाचे. अहो सर. 1.5 तास. अहो सर. 2 तास. सॉरी सर. आपले नवीन नियम दुसऱ्या प्लांटवर लवकर सर्क्युलेट करा. येस सर. आता काय करायचं राणे? एवढं काम करून आजचा पगारच मिळणार नसेल तर कशाला करायचं काम? जाऊन दे, चला परत वस्तीत जाऊयात. काय करावं राव या कारल्याचं? एवढा साधा प्रॉब्लेम कळत नाही याला. आता पाणीच नाही तर आपण तरी काय करणार? तर सकाळी मी टॉयलेट मध्ये बसलो होतो, अचानकच पाणी गेलं. कसा बाहेर आलोय ते माझी मला माहिती. चला 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 जाऊया परत. चल. हा चल. अरे थांब, आपण आपलं काम तरी पूर्ण करूया.
त्यांचं अजून नुकसान नको ना. आपण राणे दिवसभर इथं काम करून दिवसच भरणार नसेल तर थांबून तरी काय उपयोग आहे. हे चला घरी चला. चला चला चला. आपल्याला आजचा पगार मिळणार. आणि तो मी मिळवून देणार आहे. कसं काय? आता ते दुपारीच कळेल. चांगलं काम केलंस. वस्तीमध्ये तिकडे पाणी नाही म्हणून कामगार उशिरा आलेत आणि आता इंद्रा त्यांच्यावर चांगला भडकलाय. अहो तुमचं नाही तर कुणाचं काम करणार हो गजा. कामगारांमध्ये आणि इंद्रामध्ये चांगली ठणकी पडली. आजच नाही दररोज यायला कामगारांना उशीर होणार आणि दररोज असा ठिणगीचा भडका उडणार. जे बोलतोयस ते करशील ना? करणार की नक्की करणार साहेब. हे ठेव, थोडी जास्त आहेत. साहेब तुम्ही अशीच गजामध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करत जा. 101 रिटर्न देतो तुम्हाला. जे पैसे तुला वेळेत मिळत जातील. तर फॅक्टरी व्यतिरिक्त आपला काही संबंध आहे हे कोणाला कळता कामा नये. करेक्ट? गॉट इट. नाही कळणार कोणाला. गुड. आता कामगारांमध्ये आणि इंद्रामध्ये अजून कसा भडका उडेल याच्यावर लक्ष दे. देणार साहेब, तिकडेच लक्ष देणार. आता बघतोच मी इंद्राचं एमडी पद कसं कायम राहत आहे ते. राणे काय अवतार केलाय? काय करते तू इथं? आणि ते जरा काम होतं. काय काम इथं? कुठं? ते लंच ब्रेक मध्ये कळेल. चल. पाणी काय येत नाही. पाण्याला पण आत्ताच जायचं होतं. दरवाजा कोणी लॉक केला? कोरडे, अरे कोणी आहे का? दरवाजा लॉक झालाय, पाणी येत नाहीये. हॅलो, अरे कोणी आहे का? डोळे सुमतात माझे, त्रास होतोय. हॅलो.